गुड मॉर्निंग. सांकेतिक भाषा. काल जो आपण प्रकार पाहिला त्यातली उरलेली उदाहरणं आज आपण पाहतोय पहा. एका सांकेतिक भाषेत कस्टमर हा शब्द SUCTREM असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत प्रोडक्ट हा शब्द कसा लिहाल? मी अगोदर हे दोन शब्द लिहितो. CUSTMER हा शब्द कसा लिहिलाय पहा. SUCTREM. आता यातली तुम्हाला सांकेतिक भाषा अगोदर ओळखावी लागेल पहा. क्रमांक मी देतो. वरच्या आणि खालच्या शब्दामध्ये नेमके तेच अल्फाबेट आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे क्रम दिलं. आता यस किती नंबरचा अल्फाबेट एक नंबरला घेतले रे? 3. यू 2 नंबरचा आहे. सी 1 नंबरचा आहे. टी 4, 8, 7, ई 6 आणि आता या पद्धतीनं प्रोडक्ट 2. बर, चेक करूया. प्रोडक्ट त्याला आपण वरच्या प्रमाणे क्रमांक देऊ. 1 ते 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. पण लिहिताना या क्रमाने लिहायच्या हवा. ह्या क्रमानं इथं त्यांनी क्रम दिले का नाही? 3, 2, 1, 4, 7, 6 आणि 5. कोणता आहे वर बघा प्रोडक्ट मध्ये? 2 नंबरचं आर, 1 नंबरचं पी, 4 नंबरचं डी, 7 नंबरचं टी, 6 नंबर सी आणि 5 नंबरचं कोणता अल्फाबेट आहे? यू. ORPDTCU. पर्याय क्रमांक 2 करेक्ट. तसंच हे पहा. आता मी इथंच लिहितो, ह्याला क्रमांक देतो. तेच शब्द आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असं क्रमांक दिलं. सांगा जी किती नंबरचा आहे? 4. आर 3, 5. हा 3 ला पण आहे आणि 5 ला पण आहे ना. बरं, मी एक कुठलं तरी आपल्याला घ्यावं लागेल. एक किती नंबरला आहे? 2. एन क्रमांक 4. डी 8. 4 येतोय का? बर. ई कुठं आहे? 7. यू 6 आणि आर सांगितले 5 किंवा 3. मी आता काय करतो, आर सोडून या ठिकाणी क्रम आपण घेऊया. आता याला क्रम देतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. क्रम कसा लिहायचा आपल्याला? 4. इथं फक्त 3 किंवा 5 लिहायचे, लक्षात ठेवा. नंतर 2, 1, 8, 7, 6 आणि इथं 3 किंवा 5. चला 4 नंबरचा अल्फाबेट सांगा. पी. 2 नंबरचं ई. 1 नंबरला एस. 8 नंबर ई. 7 नंबर आर. 6 नंबर व्ही. आता 2 फक्त आपला अल्फाबेट लिहायचे राहिलेत. तिथं काय लिहायचं हे आपण नंतर ठरवू. अगोदर हे अल्फाबेट असणारा पर्याय बघा कुठला आहे? पी. 3 नंबरला ई, म्हणजे हा तर ड्रॉप झाला. 4 ला एसई. हा 5 शेवटून 2 ला आरव्ही. हा ड्रॉप झाला. पण ड्रॉप झाला. आरव्ही लास्टला 2 ना, हे पण ड्रॉप झालंय की नाही.
म्हणजे 3 5 मध्ये 2 नंबरला काय पाहिजे रे? आर पाहिजे ना. आणि लास्टला काय पाहिजे? ई पाहिजे. PRESERVE पर्याय क्रमांक 4 करेक्ट. पुढचा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत रेड हा शब्द 6720 असा लिहितात, तर ब्ल्यू शब्द कसा लिहिला जाईल? पहिल्यांदा ही सांकेतिक भाषा ओळखा. आरचा क्रमांक किती आहे रे? आरचा क्रमांक 18 आहे ना. ईचा किती आहे क्रमांक बघा. ईचा 5 आणि डीचा 4. आता हे अंक आहेत का पुढे बघा पण नाहीत. त्यात किती मिळवल्यावरती अंक येतील? मला वाटतं 2 मिळवायचे. मग 18 आणि 2 20, 5 आणि 2 7 आणि 4 आणि 2 6. 6 अगोदर लिहिलं, त्यानंतर 7 लिहिलं आणि त्यानंतर 3. बघूया, चेक करूया 3 का 4 येतोय. तर शब्द कुठला विचारलाय? ब्ल्यू. BLUE. सांगा बीचा क्रमांक किती रे? 2. एलचा 12. यूचा 21 आणि ईचा 5. आता प्रत्येक संख्येमध्ये 2 ऍड करूया. 2 आणि 2 4, 12 आणि 2 14, 21 आणि 2 23, 5 आणि 2 7. उलट लिहूया. 1 नंबरला 7, 2 नंबरला 23, त्यानंतर 14 आणि शेवटी 4. 7 23 14 4. पर्याय क्रमांक 3 करेक्ट. जर एका सांकेतिक भाषेत स्नेह हा शब्द 62 असा लिहिला, तर त्या सांकेतिक भाषेत प्रेम हा शब्द कसा लिहाल? अगोदर मी स्नेह शब्द लिहितो. S N E आणि H. सांकेतिक भाषा ओळखा पहिल्यांदा. एसचा क्रमांक सांगा. एसचा क्रमांक 19. तुम्हाला लिहून काढायला सांगितलं का कागदावर? सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बर, चेक करूया. मला सांगा ना, एसचा क्रमांक 19 ना. हो. एनचा किती? 14. ईचा 5. आणि एचचा 8. तुमची बेरीज येते का? हो. करा बेरीज. 19 20 23 33 33 आणि 5 38. 38 आणि 46 ती घरी बेरीज. म्हणजे हे वापरून नाही चालायचं. बरं, उलटी बेरीज करून बघा. उलटी बेरीज माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे झेडला 1 क्रमांक द्यायचा, वायला 2, तो चार्ट वापरायचा. बरं, आपलं नेहमीच सांगा, आपण 27 मधनं वजा करून उलट क्रमांक शोधूया. सांगा मग काय सांगितलं? याचा क्रमांक सांगितलं तुम्ही? 19. 19.
यांचा किती सांगितलं होता? 14 ईचा 5 याचा 8 8. चला प्रत्येक संख्या 27 मधनं वजा करू. 27 वजा 19 किती? 8 8. 27 वजा 14 करा. 13. 27 वजा 5 22 आणि 27 वजा 8 19 यांची करा बरं बेरीज किती ते बघ. 13 8 21 21 42 43 45 62 किती? PREM सांगा ह्याचा अगोदर क्रमांक सांगा नेहमीच. पीचा क्रमांक किती आहे? 16. आरचा किती? 18. ईचा 5 आणि एमचा 13. चला प्रत्येक संख्या 27 मधनं वजा करा. पीचा उलट क्रमांक 11. 27 वजा 18 27 वजा 5 आणि 27 वजा 13. आता ह्या प्रत्येक उलट क्रमांकाची करा बेरीज करून. 56 बेरीज पर्याय क्रमांक 1 हा पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न 5वा. जर एका सांकेतिक भाषेत ई बरोबर 5 हॉटेल HOTEL बरोबर 12 तर त्याच सांकेतिक भाषेत LAMB किती? ईचा क्रमांक किती आहे रे? 5. त्याला 1 न भागलं 5 आलं. आता एचा क्रमांक 8 ओचा 15 टीचा 20 ईचा 5 आणि एलचा 12. या सर्व क्रमांकाची करा बेरीज बघू किती ते. 60 येते सर. 60 येते. हो सर. मग 60 ला काय केल्यावर 12 येतं रे? 5 न भागल्यावर ना? भागल्यावर म्हणजे जेवढा अल्फाबेट आहे त्या संख्येनं भागायचं. ई मध्ये एकच अल्फाबेट होतं म्हणून आपण ई च्या क्रमांकाला 1 न भागलं. हॉटेलमध्ये 5 अल्फाबेट आहेत म्हणून त्या क्रमांकाच्या बेरजेला 5 न भागलं. आता लक्षात आलं. एलचा 12 एचा 1 एमचा 13 आणि बीचा 2 करा ह्या 4 क्रमांकांची बेरीज. 28 येते सर. आता 28 ला किती भागला? 28 भागिले 4 2 3 आणि पर्याय क्रमांक 4 बरोबर. पर्याय क्रमांक 4. स्पॉट हा शब्द 210 असा लिहितात. बीट हा शब्द 84 असा लिहितात. तर प्ले मी डायरेक्ट तिसरं लिहितो. हा शब्द कसा लिहिला जाईल? एसचा क्रमांक 19 चा 16 चा 15
1चा आणि आणि 3चा 20. करा बेरीज या सर्वांची. किती आली बेरीज? 70. 70ला काय केलं? 210 येईल. तर 3ने गुणलेलं केलं. 3ने गुणलेलं. हा 3 न गुणिले केलं बरोबर. मग पीचा क्रमांक सांगा. पर्याय 16, क्रमांक 2. L चा 12, A चा 1 आणि Y चा किती? 25. 25. करा ह्या चार संख्यांची बेरीज. चोपन्न ना? 56. 56 कसे रे? 54 किती? सर 54. वर 3 न गुणलं सर इथं पण 3 गुणा. पर्याय क्रमांक 2. 5 ला 1, 3 5 15 आणि 1 पर्याय 16. क्रमांक 2. 162. पर्याय क्रमांक 2 बरोबर. एका सांकेतिक भाषेत ईस्ट हा शब्द न असा लिहितात. त्याच सांकेतिक भाषेत नॉर्थ हा शब्द कसा लिहिला जाईल? NORTH. ईचा क्रमांक 5, ए चा 1, एस चा किती आहे रे? एस चा 19. ईचा 20. 20. करा ह्या चार संख्यांची बेरीज. पाच आणि 1 6, 19 आणि 6 25, 45. आता 45 वरून 9 काढायचे की नाही? बरं अगोदर खालचा क्रमांक सांगा मला. नॉर्थ मध्ये यांचा क्रमांक किती आहे? 14. 14. ओ चा 15. 15. आर चा 18. टी चा 20. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बर चेक करूया. आता ह्या 5 क्रमांकांची बेरीज करा. पंच्याहत्तर येते ना? आता बघा मगाशी आपलं जे लिहायचं राहिले, तुम्ही जर 4 आणि 5 चा गुणाकार केला तर 9 येतोय का? नाही. पण 4 आणि 5 ची बेरीज 9 येते ना? हो. मग इथं जशी आपण बेरीज केली 75 मध्ये 45 मध्ये अंक आहे तशी तर 75 मध्ये अंकाची बेरीज करून बघा. 7 आणि 5 12. 12. पर्याय क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेत आर्मी हा जो शब्द आहे तो कसा लिहिलाय बघा. EUOZ. तर त्या सांकेतिक भाषेत फंड FUND कसा लिहिला जाईल? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 2 येतोय. बरं सांगा कारण. 4. याच्या पुढचं किती अल्फाबेट ए रे? BCDE प्लस 4. हा. आरच्या पुढे येऊ बघा. STU प्लस 3. एफच्या पुढचं ओ बघा. MNO प्लस 2 आणि वायच्या पुढचं लगेच झेड आहे की नाही? मग हा नियम वापरा. प्लस 4 प्लस 3 प्लस 2 आणि प्लस 1.
एफ च्या पुढचं चौथं बघा, ए बी सी डी ई एफ, जी एच आय आणि जे. जे. क्यू बघा, व्ही डब्ल्यू आणि एक्स. एक्स. ओ पी, डी नंतर लगेच पी. जे एक्स पी ई. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 4. हा सांग कारण. सर पर्याय क्रमांक 4. कारण सांग ना. ओचा पार्टनर रिअल आहे. हा पार्टनर पाहिजे का? हो सर. ए चा पार्टनर कोण आहे बघा? 13/13 ची सारणी वापरायची. ए चा पार्टनर झेड आहे, बी चा पार्टनर वाय, ओ चा पार्टनर एल, व्ही चा पार्टनर कोण आहे? ई. ई आणि ई चा बी. बरोबर आहे. आता आर चा पार्टनर बघा कोण आहे? आर चा आय. आय. आय चा पार्टनर कोण मग लगेच? आर. आर. जी चा पार्टनर कोण आहे? जी चा टी. टी. एच चा पार्टनर यस. यस. आणि पुन्हा टी चा पार्टनर जी. जी. आय आर टी एस जी. आय आर टी एस जी. पर्याय क्रमांक 4. 4. तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 चेक करतो. तेच अल्फाबेट आहेत पुढच्या शब्दामध्ये पहा. मग फक्त क्रम देऊ. आर किती नंबरचा होता? 1. ओ 4, टी 5 सर आणि पर्याय एम. क्रमांक 2. आता ह्याला जर क्रमांक दिलं मी 1 2 3 5 आणि 6, पण लिहिताना कसं यायचं 1 4 5. इथं थोडं स्टॉप करूया. इथं 3 लिहून इथं स्टॉप करू. हे अगोदर अल्फाबेट लिहून घेऊया. 1 नंबरचं कुठला अल्फाबेट आहे बघा? पी. पी. 4 नंबरला एन. एन. 5 ला आय. 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 आणि 3 चं कुठलं? सी. सी. पी एन आय न सुरुवात होणार हे तर नाही, हे पण नाही, हे पण नाही. मग पी एन आय आय म्हणजे इथं आय येणार आणि इथं सी येणार. पर्याय क्रमांक 2. 2. एका सांकेतिक भाषेत WED हा शब्द 7826 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत FRI हा शब्द कसा लिहिला जाईल? सांगा. डब्ल्यू चा क्रमांक किती आहे रे आपल्या नेहमीच्या सारणीमध्ये? 23. ई चा 5. 5. आणि डी चा 4. 4. आता इथं 23 आहे, इथं 26 आहे, इथं 5 आहे, इथं 8 आहे, इथं 4 आहे, इथं 7 आहे. म्हणजे काय करावं लागेल प्रत्येक संख्येत? बेरीज करायला क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. हा पर्याय क्रमांक 3 बघूया. 23 आणि 3 26, 5 आणि 3 8, 4 आणि 3 7.
आता ही फक्त अगोदर 7 लिहिले, नंतर 8 लिहिले, नंतर 26. हा, आता F चा क्रमांक सांगा. 6 R चा क्रमांक 18 आणि I चा क्रमांक. 9 आता या प्रत्येक संख्येमध्ये आपण किती मिळवणार आहोत? 3 मिळवणार आहोत. 6 आणि 3 9, 18 आणि 3 21 आणि 9 आणि 3 12. आता हे उलट क्रमांक लिहा. अगोदर 12 लिहा, पुन्हा 21 लिहा आणि पुन्हा 9 लिहा. 12 21 9 असणारा पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न क्रमांक 12. ARTI हा शब्द 60 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत DEVI शब्द कसा लिहिला जाईल? बघा, तुम्हाला क्रमांक फार पाठ असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 1 हा, काय केलं सांगा. A चा 1, बेरीज केली. R चा 18 ना, हो चा 20 आणि 20 I चा 9. 9 करा बेरीज. कुठं बेरीज येते रे? तर उलट्या क्रमांकाचे अंक घ्यायचे. हा, उलट्या क्रमांक म्हणजे 27 न वजा करा. 27 न 1 गेल्यावर 26 27 18 गेलं 9. 9 27 मधून 20 गेलं 7. 27 मधून 9 गेलं 18. 18 करा ह्यांची बेरीज. 60 हेच 60 बरोबर आहे. अगोदर सुलट क्रमांक सांगा. D चा 4, E चा 5, V चा किती? 22 आणि I चा 9. चला 27 मधून 4 वजा करा. 23 27 मधून 5 वजा करा. 27 मधून 5 वजा करा. 27 मधून 9 वजा करा. 18 हा, करा आता ह्या सर्व क्रमांकाची बेरीज. 68 पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक बरोबर. एका सांकेतिक भाषेत D बरोबर 4, पुन्हा DEAR बरोबर 7, तर त्या सांकेतिक भाषेत हॉटेल हा शब्द कसा लिहिला जाईल? तर पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक बर. D चा क्रमांक 4, D चा 4, E चा 5, A चा 1 आणि R चा किती आहे रे? 18 हा, ह्याची बेरीज करतो अगोदर. 28 9 आणि 1 10, 10 आणि 18 किती? 28 28 4 ला 28 1 न भागलं 4 आलं, कारण एकच अल्फाबेट होतं. त्याच्यात 4 अल्फाबेट आहे म्हणून 4 न भागले किती आलं? 7. आता हॉटेल याचा क्रमांक सांगा. O चा 15 T चा 20 20, E चा 5 5 आणि L चा 12. करा या 5 संख्यांची बेरीज. 60 तर 60 येते आणि 5 अल्फाबेट आहेत म्हणून 5 न भागले ना. तिथल्यावर 12 येतं. 12 पर्याय क्रमांक 1.
एका सांकेतिक भाषेत मनीष MANISH हा शब्द बघा कसा लिहिला आहे HDILNK. काय दिसते तुम्हाला ह्या दोघात संबंध पहा. आपली आता 22-23 प्रश्नपत्रिका चालली. सर पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 4. सांग कारण. सर पर्याय क्रमांक 4. सर एम च्या मागचं 5वं एच आहे. एच्या मागचं एच्या पुढचं तिसरं डी आहे. IJKLM बरोबर आहे. एच्या पुढचं किती वर्ड आहे BCD तिसरं ना. तिसरं. आता NIJKLMN म्हणजे 5वं. आता IJKL तिसरं पुढचं. आता S आणि N OPQRS -5 HIJK +3 म्हणजे -3 + 3 -5 + 3 -5 + 3 हा नियम आहे की नाही. HARSHU. आता 5 न मागचं बघा याच्या मागचं 5वं कुठलं आहे अल्फाबेटची सरणी काढा. 5च्या मागचं याच्या मागं 5वं बघा GFED आणि C येते. आता 3 न पुढचं बघा कुठलं आहे BCD. आरच्या मागचं 5वं बघा STUV नाही एसच्या मागचं ना एसच्या मागचं 5वं RQPON काय ते रे 5वं मागचं आरच्या मागचं 5वं 1 2 एसच्या पुढचं बघा STUV च्या मागचं 5वं बघा 1 3 4 5 C येते. आणि येऊच्या पुढचं तिसरं बघा VWX. आता काय झालंय ह्या चौथ्या पर्याय थोडं चेंज करावं लागणार आहे. इथं P आहे का नाही इथं काय पाहिजे तुम्ही पाहिजे. प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडी. पुढं जर एका सांकेतिक भाषेत विंडो WINDOW हा शब्द कसा लिहिलाय D सर पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. कारण सांगा. कारण की सर W पार्टनर 13/13 सरणी का WD. पार्टनर कुठे येते रे W चा पार्टनर D आहे. I चा पार्टनर R आहे. N चा पार्टनर M आहे. पुन्हा D चा पार्टनर W आहे. O चा पार्टनर L आहे आणि W चा पार्टनर D आहे. DRMW नाही आता याचा क्रम उलटा केलाय बरोबर आहे. 1 नंबरला D घेतलं पुन्हा L पुन्हा W पुन्हा M आणि R आणि D पार्टनर लिहून उलट क्रमाने लिहायचं. हा आता सिरियल SERIAL पार्टनर सांगा. S चा पार्टनर कोण H. E चा पार्टनर V. R चा पार्टनर I. I चा R. E चा J आणि L चा O. आता लिहिताना फक्त आधी O पुन्हा Z पुन्हा R पुन्हा I पुन्हा V आणि पुन्हा H आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे.
16. अरविंद 48 बघा काय लागतोय संबंध. ARVIND. सांगा ए चा क्रमांक 1, आर चा किती 18 18, व्ही चा 22 22, आय चा 9 9, पुन्हा एन चा 14 आणि डी चा 5. 4 करा ह्या सॉरी 5 4 आहे. त्या सगळ्यांची बेरीज करा. सर पर्याय क्रमांक 1 अनुष्का कसबे. 68 जिथे येणार एक येते का हो सर. अनुष्का काढलं. सर पहिल्या संख्यांची सगळ्यांची बेरीज करायची आणि बेरीज आली 68. 68च्या अंकांचा गुणाकार बरोबर 48. मग तसं ए चे क्रमांक 1 अधिक एस चा क्रमांक ए चा 1 हा एस चा क्रमांक 19 हा एच चा क्रमांक 8 आर चा क्रमांक 18 आणि ए चा क्रमांक 1 आणि एफ चा क्रमांक 6 करा यांची बेरीज. बेरीज किती 51. 51 सर हा मग अंकांचा गुणाकार करायचा. 51 नाही सर मग किती 53 येते. 53 येते. म्हणून त्यातील अंक 5 आणि 3 चा गुणाकार बरोबर 15. बरोबर. पर्याय क्रमांक 1. पुढे 17वा प्रश्न. INDIA हा शब्द कसा लिहिला आहे QLVOY. सर पर्याय क्रमांक 3. कारण सांगा. सर ए बोला बोला पटकन. तुम्ही बेरीज केली का रे क्रमांकाची? केलंय बेरीज केली का बेरीज? काय सांगा ना मग क्रमांक सांगा ना. सर काय केलं ते सांगते उत्तर. आय चा 9 एन चा किती 14 डी चा 4 पुन्हा आय चा 9 आणि ए चा करा बेरीज. 37 आता ह्या खालच्याची करा पण. क्यू चा क्रमांक किती 17 एल चा 12 व्ही चा 22 ओ चा 15 आणि वाय चा 25 नाही जुळत ना. किती त्यांची बेरीज करा मग. 91
केली का? 91. नाहीत ना? सर 13 सारणीने असते. बरं मी आता ABCD लिहितो सगळी. ABCDE सर 13 बाय 13 चे लिहा. KLMNOPQRSTUVWXY आणि Z. आय डावीकडून किती आहे रे? 9वा. आणि क्यू मी काय म्हणतोय झेड जर ड्रॉप केलं माहितीये का? झेड ड्रॉप केलं समजा तर आय डावीकडून 9वा आणि क्यू पण डावीकडून 9वा येतोय ना. म्हणजे ह्यातलं पहिलं अल्फाबेट आणि ह्यातलं पहिलं अल्फाबेट विचारा तुम्ही घेतलं. आता एन आणि एल बघा, एन आणि एल. एल किती वाईट डावीकडून बघा आता? 14वा. 14. एन 14वा. बरं एन 14वा आणि उजवीकडून 12वा. बरोबर आहे 14वा येते. डी आणि व्ही बघा, हा येते. तसंच आपण हे अमेरिकेचं घेऊ. AMERIC. फक्त इथं झेड ड्रॉप करावं लागलं. आता ए डावीकडून पहिलं आहे का नाही? मग उजवीकडून पहिलं कुठलं? वाय. झेड ड्रॉप केले. आता एम सेंटरला जाणार एम दोन्हीकडच्या. इकडून पण 13व आणि इकडून पण 13व. म्हणजे इथं काय येणार? एमच येणार ना. आता ई डावीकडून 5वा आहे, उजवीकडून 5व कुठलं येणार? यू. आता आर बघा, आर डावीकडून किती आहे रे? 18वा आहे. मग उजवीकडून 18व कुठलं? एच. आता आय डावीकडून 9व, मग उजवीकडून 9व कुठलं येणार? क्यू. सी डावीकडून 3रं, उजवीकडून 3रं कुठलं येणार? डब्ल्यू. ए डावीकडचं उजवीकडचं कुठलं येणार? वाय. आहे का हा पर्याय? YMUHQWY. पर्याय क्रमांक 3. हा पुढचं 18व. एचच्या पुढचं, जीच्या पुढचं एच, ओच्या पुढचं पी, एच्या पुढचं बी, एच्या पुढचं आय, ईच्या पुढचं एफ, एच्या पुढचं बी, ईच्या पुढचं ई. सोपं आहे. एस टी टी यू ओ झाल्यावर काय असतं रे? पी. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. टी यू पी एक्स. पर्याय क्रमांक 3 बरोबर. 3. जर एका सांख्यिकी भाषेत स्वप्ना SWAPNA हा शब्द 28 असा लिहितात. करा क्रमांक घ्या. सांगा एसचा क्रमांक किती? 19. हा 19. डब्ल्यूचा 23. एचा 1. पीचा
16 16 यांचा 14 आणि याचा 1 1 करा बेरीज या सर्वांची. चौऱ्याहत्तर ना. मग 28 कसं येते रे? 28 74 मधील 7 आणि 4 चा काय केला? गुणाकार. गुणाकार. आता कुठला शब्द? शिंदे. SHIND आणि E. सांगा ह्यांचा क्रमांक सांगा. S चा 29 S चा वर घेतला 19. S चा 8 पर्याय क्रमांक 3 45 I चा 9 चा N चा 14 यांचा 14 B चा 4 करा बेरीज. 59. 59 मध्ये अंक कुठले आहेत? 5 आणि 9 त्यांचा गुणाकार 45 पर्याय क्रमांक 3 एका सांकेतिक भाषेत नितेश हा शब्द कसा लिहितात? KFQBP आणि E. तीन माग चालतं बेटा बघा. K नंतर बघा LMN आहे का? FGHI Q RST B CDE P QRS E FGH. तसं XOZE BOV. चला 3 माग चाल प्रायव्हेट सांगा X च्या. सर पर्याय क्रमांक 3 सर पर्याय क्रमांक 3 बघूया. X च्या पाठीमागे तिसरं Y. X च्या पर्याय पाठीमागे क्रमांक 3 सर आपल्याला तो कुठल्या अंकांचा सांकेत असं विचारलंय. हा उलट विचारलंय म्हणजे +3 घ्यावं लागेल. सर अधिक 3 करायला लागेल. हा बरोबर. YZA OP ABCEFGH BCDEOPQRVWXY. बरोबर आहे. हा शब्द कोणत्या शब्दाचा सांकेतांक आहे म्हणजे उलट करावं लागेल +3. नेक्स्ट ब्रॉन्झ BRONZE. हा शब्द 80 काय येते बघा पण बेरीज वगैरे येते का? B चा क्रमांक 2 ना. अर्थ किती येतोय रे? 18. O चा 15 N चा 14 14 Z 26 आणि याचा 5. 5 करा बेरीज 20 30 35 45 80 49 50 55 65 75 80 आली की 80 बेरीज. मग सिल्वर मधील अंकांच्या
अनुक्रमांकाची बेरीज. सर पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. हा सर सांगा मला पर्याय क्रमांक 2. हा लिहिलाय तुमचा पर्याय क्रमांक. मला क्रमांक सांगा, चेक करू द्या एकदा. एस चा 19, एस चा 19, आय चा 9, 9, एल चा एल चा 12, 12, व्ही चा व्ही चा 22, 22, ई चा ई चा 5 आणि आर चा 18. 18. हा करा बेरीज. 22, 38, 40, 50, 60, 62, 67, 77, 78, 79, 80, 85. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. तन्वी, TANVI. बघा याचं 69 कसे ते अंकांची बेरीज वगैरे करून बघा. अगोदर मला क्रमांक सांगा. टीचा क्रमांक किती आहे? 20. ए चा 1, एन चा 14, 14, व्ही चा 22 22, आणि आय चा 9. किती का बेरीज? नाही येत ना? 66 येते बेरीज. मग उलट करा रे. झेडला 1 असा क्रमांक. 27 वजा करा. 27 वजा 20 किती? 7. 27 वजा 1 26. 27 वजा 14 13. 27 वजा 22 5 आणि 27 वजा 9 17 ना. आता यांची बघा मला बेरीज येते का? येते सर. 26 आणि 7 33 43 46 51 61 आणि 8 69. हा उलटी ती एक. हा आता कुठला शब्द विचारलाय? PATRI. अगोदर मला सुलट क्रमांक सांगा. आपण पुन्हा 27 वजा करून उलट क्रमांक काढूया. सांगा पी चा क्रमांक किती आपला नेहमीचा आहे? 16. ए चा 1. सर पर्याय क्रमांक 2. 71. सर पर्याय क्रमांक 2. ओके. आर चा पर्याय क्रमांक 2. 18 आणि आय चा क्रमांक 9. उलट क्रमांक सांगा आता. 27 वजा 16 11. 11. 27 वजा 1 26. 27 वजा 20 60. 27 वजा 18 9 आणि 27 वजा 9 18. त्या उलट क्रमांकाची करा बेरीज. 37 38 44 54 53 63 73 71. बरोबर आहे 71. पर्याय क्रमांक 2. 2. एका सांकेतिक भाषेत नोट बघा. NOTE हा शब्द कसा आहे? OQWI असा लिहिलाय. काय संबंध दिसतोय तुम्हाला ह्यात? एन नंतर वाचणार आहे. ABCDEFGHIJKLM. सर पर्याय क्रमांक 1. ओ सर पर्याय 1. बर पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. UVW +3 EFGHI +4. मग हाच नियम वापरूया. बी च्या पुढचं 1 नंबरचं सांगा C. ओ च्या पुढचं दुसरं OPQ. ओ च्या पुढचं तिसरं OPQR आणि के च्या पुढचं चौथं KLMN आणि O.
CQRO क्रमांक 1. हा, एचचा 11 क्रमांक कसा येतोय सांगा? एचचा क्रमांक 8 आहे आणि त्याने 11 कसं काय दिलं रे? 3 मिळवलं ना. आता पीचा 19 कसा दिला? 16 आहे. इथं पण 3 काय केलं? मिळवलं. ऍड केलं. तसे तर टीओ, टीचा क्रमांक किती आहे मूळचा? 20. 20. 3 मिळवा 23. ओचा क्रमांक 15 आहे, त्यात 3 मिळवा. सर पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 4. 4. सर पर्याय क्रमांक 4. 4. सर पर्याय क्रमांक 4. एलचा क्रमांक किती आहे रे? 12. त्यात 3 मिळवलं 15 झालाय. ईचा मूळचा 5 आहे, त्यात 3 मिळवलं 8 झालं. डीचा मूळचा 4 आहे, त्यात 3 मिळवलं 7. करा ठिकाणची 30. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न, SPACE हा शब्द कसा लिहिला? UNCA आणि G काय रिलेशन पहा? तर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा, कारण सांगा ना. सर पर्याय क्रमांक 3. अधिक 2 अधिक 2 वजा 2 अधिक 2 वजा 2. इथं अधिक 2, एस म्हणजे नंतर संबंध. TU PNOP -2 ना. हा, पुन्हा इथं +2 अधिक 2 वजा -2 2 पुन्हा अधिक 2. +2. तसा शब्द कुठला विचारलाय? ऑर्बिट, ORBIT. आता 2 न पुढचं बघा, O च्या पुढचं OPQ. R च्या मागचं दुसरं बघा, PQR म्हणजे P येणार आहे की नाही. आता B च्या पुढचं दुसरं बघा, CD. I च्या मागचं दुसरं बघा, I च्या मागचं दुसरं H आणि G. आणि T च्या पुढचं दुसरं बघा, TU आणि V. QPDGB पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण सांकेतिक भाषेतला जो पहिला प्रकार आहे त्याच्यावर आधारित काल 25 आणि आज 25 असं 50 उदाहरणं पाहिली. तसे आपला हा पहिला प्रकार संपला. नेक्स्ट तासाला आपण पुढचा प्रकार चालू करूया. आज इत्याची कितवी? 14वी. बरं का, तुम्हाला काय वाटतंय? सगळ्या टेस्ट आपण अगोदर सोडल्यात पण विस्मरण होतं. काल एका मुलाने फक्त सोडवली, देशमुख नावाच्या अर्जुनने, आणि रात्री मग 2-3 जणांनी मला पाठवल्या. जे NAS परीक्षेला बसले त्या सगळ्यांनी कंपल्सरी टेस्ट सोडवा. आपला सेकंड रिव्हिजन होईल चांगली. जसा पहिला मॅथ पेपर महत्वाचा आहे तसा सॅट पण महत्वाचा आहे, कारण एकत्रित स्कोर आपला 140च्या वर आपल्याला न्यायचंय. त्या दृष्टीने दोन्ही पेपरची तयारी करण्यासाठी टेस्ट आपण पाठवतोय. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.